नंबर 3. पहिले आपण काय करूया, प्रॉब्लेम मराठीत लिहून घेऊया. प्रॉब्लेम नंबर 3. शेजारी आकृतीमध्ये रेख PS लंब रेख RQ रेख PS लंब रेख RQ रेख QT लंब रेख PR. जर RQ बरोबर 6, जर RQ बरोबर 6, PS बरोबर 6, PR बरोबर 12, तर QT काढा. तर QT काढा सेमीमध्ये. In the adjoining figure, in the adjoining figure, segment PS perpendicular segment RQ, comma segment QT perpendicular segment PR. If RQ equals to 6, PS equals to 6, PR equals to 12, then find QT. Then find मला काय विचारलं QT. या ठिकाणी आपण काय करून घ्या, फिगर काढून घेऊया. ड्रॉ फिगर. परपेंडिक्युलर दिले म्हणजे काय दिले, हाईट दिलेली आहे. करेक्ट. दिस इज पॉइंट P. हा पॉइंट P आहे. S Q T. अगेन दिस इज नॉट परपेंडिक्युलर. आणि काय दिले तुम्हाला R. आन्सर मध्ये बघा, पहिले आपण इंग्लिशमध्ये लिहून घ्या. आता फिगरमध्ये जे दिलेलं आहे तुम्हाला ते. आता हा त्रिकोण पकडूया आपण. कुठला? PQR. समजून घ्या. हा पकडला तुम्ही. हे रफ वर्क आहे. समजून घ्या. हा पकडला. ओके.
पी क्यू आर दिस, ही काय झाली लंब आहे म्हणून परपेंडिक्युलर काय असते, काय ऑलवेज हाईट. मग क्यूटी काय झाली, हाईट झाली. आणि मग या ठिकाणी बघा इन ट्रायंगल पी क्यू आर, पी आर, मग हा तुमचा काय झाला, पी आर बेस झाला. काय झाला, बेस. हा काय झाला, पी आर बेस झालेला आहे. ओके, पी आर इज द बेस and QT is the corresponding height, is the corresponding height. तसंच बघा आता जर तुम्ही कुठला पाहिला, पी आर एस मध्ये पाहिला, अगेन सॉरी पी क्यू आर मध्येच पाहिला, तर तुमची परत ही काय झाली, हाईट झाली एवढी या एस पर्यंत. आणि इथून तेवढा हा काय झाला, बेस. आणि ही काय झाली तुमची हाईट. ऑल्सो RQ is the base and PS is the corresponding height. आलंय. आता मराठीमध्ये बघा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी आर हा पाया, हा पी आर पाया, आणि मग तुमची क्यूटी काय झाली, ही हाईट म्हणजेच काय झाली, उंची. आणि क्यूटी ही उंची आहे. तसेच परत बघा तुमचा हा क्यू आर काय झाला, पाया, आणि ही काय झाली तुमची उंची, यस करेक्ट, परपेंडिक्युलर उंची. तसेच आर क्यू हा पाया आणि पी एस ही संगत उंची आहे. ठीक आहे, जर तुमचं लिहिलेलं. मग आता हे दोघे ट्रायंगल घेऊया आपण. मग दोघांची पाया बेस डिफरंट आहे, हाईट उंची पण कशी आहेत, वेगळे आहेत. म्हणून कुठल्या पद्धती जो आपण पहिल्या याच्यामध्ये की B1 इंटू H1 डिवाइड बाय B2 इंटू H2, म्हणजे B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. म्हणून या ठिकाणी बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQR सेम एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता आपला फॉर्म्युला काय आहे, B1 इंटू H1 डिवाइड बाय वॉट, B2 इंटू H2. मग आता B1, मग पहिल्याचा बेस पाया काय घेतलाय आपण, PR घेतलाय. काय घेतलंय, PR. या ठिकाणी बघा PR.
कळलं. मग पी आर गुणिले उंची काय आहे तुमची हाईट क्यू टी, काय ती क्यू टी, कळलं. मग इंटू वॉट क्यू टी डिवायडेड बाय भागिले परत बी टू इंटू वॉट एच टू. तुमचा बी टू काय आहेत आर क्यू पाया आणि उंची काय आहेत पी एस. येस, म्हणून मग आर क्यू इंटू पी एस. इथं रिझन तुमचं किती नंबरचं येईल एक नंबरचं. आता हा पी आर दोघं सारखे आहेत पाया. हा काय होऊन जाईल तुमचा कट होऊन जाईल. काय होऊन जाईल कट. मग 1 डिवाइड बाय 1 या ठिकाणी बघा तुमचा एरिया ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ट्रायंगल पी क्यू आर दोघं सारखे कट झाले. किती उरले एक एक म्हणून, म्हणून इथं काय केलं 1 डिवाइड बाय 1 इक्वल्स टू तुम्हाला काय आहेत पी आर इंटू क्यू टी इक्वल्स डिवायडेड बाय आर क्यू इंटू पी एस. याने याला मल्टिप्लाय करा, याने याला करा. 1 ने मल्टिप्लाय केल्यावर ॲन्सर काय सेम येतं. पी एस बरोबर इक्वल्स टू पी आर इंटू क्यू टी. मग तुमचा पी आर क्यू इंटू पी एस काय तर तुमचा आर क्यू किती आहेत आर क्यू 6, पी एस पण किती आहेत 6. मग 6 इंटू 6 पी आर किती आहेत तुमचा 12 दिलेला आहे. किती आहेत 12 गुणिले काय आहेत क्यू टी. या ठिकाणी बघा मग 6 6 36 12 इंटू क्यू टी. मग therefore 36 divided by what 12 equals to QT. म्हणून 3 equals to QT. 12×36. मग therefore QT equals to 3 units. मराठीत त्याला काय म्हणतो आपण एकक. आणि एकक कुठला दिलेला नाही आहे सेंटीमीटर वगैरे किंवा मीटर वगैरे. हे झालं तुमचं ॲन्सर. बऱ्याच मुलांना समजता येत म्हणून काय कोणी क्वेश्चन विचारत नाही. आता फोर्थ क्वेश्चन थोडा मॉडिफाईड करून घ्यायला लागेल. या ठिकाणी हाईट दिलेली नाही आहे तर आपल्या ठिकाणी हाईट काढून घ्यावा लागणार आहे, पण ती कशी ॲन्सरमध्ये इथे नव्हे. क्वेश्चन नंबर 4. शेजारील आकृतीत AP लंब BC AD समांतर BC तर त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ गुणोत्तर BCD काढा. या दोघांचं काय काढायचं आहे गुणोत्तर काढायचं आहे. इंग्लिशमध्ये in the adjoining figure
in the and joining figure AP perpendicular DC AD parallel BC, then find a ratio of area of triangle ABC raised to area of triangle BCD. तर त्यांनी फिगर दिलेले आहेत. Adjoining figure आकृती. This is A, B, C, E. आणि D. B आणि आता ह्या ठिकाणी पाहिलं तुम्ही तर ट्रायंगल ABC हा ABC करेक्ट ABC. This is your what A, B and C. याला ही झाली हाईट AP करेक्ट परपेंडिक्युलर. परंतु BCD या BCD ला हा B, C आणि D B, C, D याला मात्र हाईट नाहीये. मग याकरता मला काय करेल फिगर रिड्रॉ करावी लागणार आहे, परत काढावी लागणार. कारण त्यांनी काय दिलं रेशो दिलाय म्हणजेच काय दिलं तुम्हाला या ठिकाणी दोघांची हाईट घेणं गरजेचं आहे. हाईट कॉमन असती तर मग घेतलेलं असते, प्रॅक्टिकली कॉमन हाईट नाहीये. बेस मात्र इक्वल आहे बघा. याचा हा BC करेक्ट आणि याचा पण काय BC आहे. मग आता ड्रॉ DQ QA का बरं ठीक आहे. परपेंडिक्युलर BC आहेत DQ परपेंडिक्युलर BC काढा. म्हणजेच तुमचा काय या ठिकाणी BC आणि D करेक्ट हा BC आणि या ठिकाणी काय येतो D आणि तुमचं काय त्या ठिकाणी बघा AD समांतर BC हे काय तुमचे दिलेले गिवन. मग AP आणि DQ पहिल्या दोघांकडे फिगर काढून घेऊया.
ए ए बी सी डी पी तो व्यवस्थित ड्रॉ करा. थोडी मोठी झाली माझ्याकडनं स्केल नसल्यामुळे. आणि हा बी टू डी याला हा कसा आहेत परपेंडिक्युलर आहेत. आणि आपण काय काढतो आहोत हा. कधी बघा जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा ड्रॉ कराल की तेव्हा ती कशात दाखवायची डॉटेड लाईन. आणि हा आपण कसा त्याला परपेंडिक्युलर काय हा क्यू. ह्या जर दोन ठिकाणी पाहिलं तर ह्या दोन रेषा कशा आहेत एकमेकीला पॅरलल आहेत. कशा आहेत पॅरलल आहेत. त्याच्यामुळे धिस इक्वल्स टू वॉट धिस. ही हाईट कशी आहे सारखी असेल. आलं लक्षात. आणि बेस काय यांचा हा बी सी कॉमन आहे. कळलं. बेस कसा बी सी कॉमन आहे बघा या ठिकाणी रफ फिगरमध्ये. तुमचा हा बी सी काढून घेतला आपण. या बी सी वरनं तुमचा हा ए बी सी पण काय होतोय ड्रॉ होतोय. करेक्ट. आणि हा बी सी डी पण काय होतोय ड्रॉ होतोय. म्हणून बेस कसा झाला दोघांचा कॉमन झाला सारखा झाला. नेक्स्ट पेज. मग देअरफोर हा ए पी जो आहे आणि हा डी क्यू हे कशा सारखे आहेत बघा. की ह्या दोन लाईन्स कशा आहेत सॉरी या दोन लाईन कशा आहेत समांतर आहेत. ही ए पी येते. कुठली येते ए पी. आणि ही कुठली येते तुमची डी क्यू. थोडं वरती घेऊया आपण. ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. तुमची ही काय आलेली आहेत ए पी परपेंडिक्युलर. आणि ही काय आली तुमची डी क्यू. तर ह्या दोन लाईन तुमच्या परपेंडिक्युलर असल्यामुळे काय झालं ही जी हाईट आहे ही हाईट कशी झाली दोघांची सारखी झाली. ही उंची एच आणि ही पण काय झाली या दोन्ही कशा झाल्या सारख्या झाल्या. लक्षात. मग आपण काय करूया विथ रिझन ते लिहून घेऊया. नेक्स्ट पेज मध्ये मग ए पी इक्वल्स टू वॉट डी क्यू. याला किती नंबर नाव द्या 1 नंबर. रिझन बघा काय आहेत. परपेंडिक्युलर distance between two parallel lines is same. मराठीमध्ये दोन समांतर रेषांमधील अंतर समान असते. मग या ठिकाणी तुमचा पायासारखा घातला आपण बेस सेम आहे म्हणून बघा. मग या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि दुसरा कुठला ट्रायंगल दिलाय त्यांनी आपल्याला
area of triangle BCD equals to AP divided by what? DQ. आपण काय घेतली ही उंची घेतलेली आहे AP आणि DQ. पायासारखा आहे. किती नंबरचं रिझन आलं? 3 नंबरचं रिझन. कळलंय? मग इक्वल्स टू बघा या ठिकाणी AP. AP ची व्हॅल्यू किती आहेत? DQ आहेत. किती आहेत? DQ. मग परत या DQ ची व्हॅल्यू काय घ्या? AP घ्या. या DQ ची व्हॅल्यू काय घेतली? AP घेतली. इथं काय म्हणा फ्रॉम 1 म्हणजेच 1 वरून मराठीत काही 1 AP कट झाला. किती उरला? 1. एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by what? एरिया ऑफ ट्रायंगल BCD. म्हणून याचा रेशो त्यांनी विचारला आहे. Therefore एरिया ऑफ ट्रायंगल ABC त्रिकोण AB क्षेत्रफळ रेस टू चे गुणोत्तर इथे खाली 1 असतो. ट्रायंगलचं चिन्ह द्यायचं म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल इथं कसं खाली 1 असतो कट झाल्यानंतर इक्वल्स टू वॉट? 1:1. एक असं एक प्रमाण आहे. या एक्झरसाइजचा शेवटचा प्रॉब्लेम 5वा प्रॉब्लेम. शेजारील आकृतीत पाचव्या नंबरचा प्रॉब्लेम. आकृतीत PQ लंब BC AD लंब BC तर खालील गुणोत्तरे काढा. इंग्लिश मध्ये बघा. In the adjoining figure, in the adjoining figure, PQ, AD, BC, then find the following ratio. Then find the following ratio. ते प्रॉब्लेम घेऊन घ्या. फर्स्ट, एरिया ऑफ ट्रायंगल त्रिकोण PQB चे क्षेत्रफळ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC. सेकंड, एरिया ऑफ ट्रायंगल PBC त्रिकोण PBC चे क्षेत्रफळ भागिले डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC.
ABC. त्याच्यानंतर 3 नंबर एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle ADC. Fourth number area of triangle ADC area of triangle PQC. फिगर बघा. A परपेंडिकुलर आहे D, C, E हा पण परपेंडिकुलर आहे PQ आणि या ठिकाणी काय आला तुझा B आला. करेक्ट. आता ॲन्सर मध्ये आपण काय करूया 1 बाय 1 घेऊया या ठिकाणी. नेक्स्ट पेजला ॲन्सर घेऊया. पहिला काय दिलं आहे बघा तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल PQB divided by area of triangle PBC. आता या ठिकाणी आपण काय करूया ही जी फिगर आहे ती सेपरेट काढून घेऊया. आता PQB आला. करेक्ट. या ठिकाणी काय आलं बघा PQB आलेला आहे. म्हणजे आपण काय करूया येथे काढून घेऊया PQB. इथं आला तुमचा हा PQB आला. करेक्ट. PQ आणि B. त्याच्यानंतर काय दिलं आहे त्यांनी PBC दिलेला आहे. मग हा PB आहे तसाच हा C काढून घ्या या ठिकाणी. मग ह्या जर ठिकाणी तुम्ही पाहिले तर हाईट कशी आहे इक्वल आहे. कशी आहे दोघांची हाईट काय झाली एकच झालेली आहे. मग हाईट इक्वल आहे तर दोघांचे बेसेस BQ आणि वॉट तुमचा BC. कारण बघा ह्या PQBचा हा काय झाला तुमचा BQ बेस आणि ह्या PBC यांचा बेस काय झाला BQ झाला. काय झालेला आहे BQ. मग therefore BQ डिवायडेड बाय वॉट BC. हाईट सेम आहेत. रिझन नंबर 2. नंबर 2 हा झाला पहिलाचा आन्सर. सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल PBC divided by what area of triangle ABC. आता आपण काढून घेऊया परत बघा या ठिकाणी. समजून घ्या तुमचा हा मी PBC ट्रायंगल काढला. PB आणि C याची हाईट काय झाली या ठिकाणी PQ. त्याच्यानंतर तुमचा ट्रायंगल काढला कुठला ABC काढला.
घेतलाय, हाच पुढे गेला आणि इथे जॉईन झाला आहे. करेक्ट झाला ABC. याची हाईट काय तुमची AD आहे. काय AD हाईट दोघी सारखे आहे का नाही. ही काय तुमची H1 आणि ही काय झाली H2. मात्र दोघांचा बेस कसा झाला सेम झालेला आहे. करेक्ट मग बेस सेम आहे म्हणून आपण हाईटचा रेशो घेतो उंचीचा PQ डिवाइड बाय वॉट AD. इथं किती नंबरचे रिजन 3 नंबरचे. किती नंबरचे 3 नंबरचे. थर्ड नंबर एरिया ऑफ ट्रायंगल ABC divided by area of triangle ADC. आता बघा परत कुठला काढला तुम्ही हा ABC काढून घेतला ABC. याची हाईट काय झाली ही AD आणि परत हा ADC. याची पण हाईट काय झाली ही झाली. हाईट सेम आहे तुमचा बेस काय डिफरंट आहे. याचा BC याचा काय येतो DC येतो. म्हणून या बघा या ठिकाणी BC डिवाइड बाय वॉट DC. हाईट सेम आहे. रिझन किती नंबरचं 2 नंबरचं. आणि लास्ट एरिया ऑफ ट्रायंगल ADC divided by area of triangle PQC. आता या ठिकाणी बघा ADC घेऊन टाकू आपण हा ADC. या ठिकाणी घ्या बघा ADC. आज जर तुम्ही पुढे गेला तर तुमचा काय आला PQC. हाईट दोघांची वेगळी आहे आणि बेस पण दोघांचा कसा आहे डिफरन्स आहे म्हणून रिझन फर्स्ट नंबर. मग याची बेस काय आला DC. हाईट काय आली AD डिवाइडेड बाय याचा बेस काय आला QC. हाईट काय आली PQ. किती नंबरचं रिझन आलं 1 नंबरचं. आणि हे मी पहिले आत्ता पण सांगतो हे रिझल्ट मी पूर्ण लिहायचे असे 1 2 3 नंबर द्यायचे नाहीये कारण कसं होतं मग ते मला हे पुढे थिअरी समजून सांगायला थोडा त्रास होऊन जातो. म्हणून काय केलं मी 1 2 3 तुम्हाला ठिकाणी लिहून दिले. तुम्ही ते थिअरमॅटिकली पूर्ण लिहायचे आहे. लक्षात. पुढचा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा आहे BPT थिअरम म्हणजेच बेसिक प्रॉपर्टी थिअरम. मराठीमध्ये काय आहे प्रमाणाची मूलभूत प्रमेय. हा तुम्हाला पेपरला जवळजवळ 75 to 80% विचारला जातोच जातो. त्यामुळे हा थिअरम प्रत्येकाने काय करायचा आहे पाठ करायचा आहे. लक्षात. तर आपण आता हा थिअरम या ठिकाणी घेणार आहोत. पण आता हे 2 ठिकाणी घ्यावं लागेल आपल्याला कारण मराठी वेगळं आहे आणि इंग्लिश मध्ये लिहिताना थोडंसं येऊन जाईल. ठीक आहे. बेटर वे उद्या मी तुम्हाला याची फोटोकॉपीवरनच हा तुम्हाला मी समजून सांगेन. लक्षात 2 फोटोकॉपी समोर समोर ठेवेल आणि मग तुम्हाला त्यावर मी तो समजून सांगेन.
त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्स राहील, त्याच्यानंतर कोण दुभाजक प्रमेय राहील. उद्या सगळे आपण काय करणार आहोत, प्रमेयच घेणार आहोत. आणि मग 1.2. आजच्या दिवस फक्त एवढाच.